विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 11वीच्या मॅथ फर्स्टमध्ये सेकंड लेसन ट्रिग्नोमेट्री फर्स्ट म्हणून जो आहे त्याचे आपण रॅपिड रिव्हिजन घेणार आहोत। दिस लेसन इज व्हेरी इम्पॉर्टंट नॉट ओनली फॉर दिस 11th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स बट फॉर युअर फ्युचर मॅथमॅटिक्स। विद्यार्थी मित्रांनो बरेच डेरिवेशन फिजिक्समध्ये मॅथ्समधील कॅल्क्युलस नावाचा ब्रँच आणि फ्युचरमध्ये जोपर्यंत तुम्ही मॅथमॅटिक्स शिकणार आहात तोपर्यंत तुम्हाला हे ट्रिग्नोमेट्री परत येणार आहे। परहॅप्स यू नो ट्रिग्नोमेट्री that we have in 9th and 10th standard also, but that was related with right angle triangle. The old concept or the previous concept you may call or the previous definitions, they were related to or restricted to only right angle triangle. तुम्हाला माहितीच असेल, if this is suppose right angle triangle ABC, if this side x, if this y and if this is r, माहिती आहे तुम्ही जर अँगल थीटा कन्सिडर केलं तर साइन थीटा म्हणजे ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, कॉस थीटा म्हणजे ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस। हे जे तुम्ही इयत्ता 9वी 10वी मध्ये शिकला ते बरोबर आहे, ते चुकीचं नाही आहे, पण ते ट्रिग्नोमेट्रीसाठी आणि विशेषतः मॅथच्या स्टडीमध्ये ट्रिग्नोमेट्री शिकताना सफिशियंट नाही आहे। These old concepts were correct, they are still in use, but they are because not sufficient or not enough, we have new concepts and some additions there in standard 11. So what are the new concepts that related to angle in standard position? आपण पाहिले की मागच्या लेसन मध्ये स्टँडर्ड पोझिशन मध्ये अँगल असतो म्हणजे काय असतं? वी हॅव दिस कोऑर्डिनेट सिस्टीम, x axis, y axis, this is origin, and if it is suppose this angle in standard position, directed angle AOB, suppose it is in standard position with this its measure theta, something like this. पहा इकडे अँटी क्लॉकवाइज रोटेशन आहे म्हणून तो पॉझिटिव्ह अँगल आहे। and now if you take some point P on this terminal arm and suppose that P has such coordinates xy, म्हणजे आपण काय कन्सिडर केले मित्रांनो? Directed angle AOB, suppose its measure is theta, then we have taken point P with coordinates xy on the terminal arm and suppose that length OP is equal to r. ह्या तीनच गोष्टी तुम्हाला डेफिनिशनसाठी लागतात। पुन्हा सांगतो, डायरेक्टेड अँगल सपोज इट इज AOB, इट्स थीटा। डायरेक्टेड अँगलचं रिक्वायरमेंट काय आहे तुम्हाला आठवत आहे? its vertex should be at origin and initial arm should be on positive x axis, and here suppose terminal arm is OB आणि आता आपण टर्मिनल आर्म OB वर हा पॉइंट P कन्सिडर केले विथ कोऑर्डिनेट xy and then length OP is assumed r. These are sufficient to define our 6 trigonometric ratios. Then in this case sin theta is given by y upon r, cos theta is given by x upon r, tan theta is given by y upon x. आणि मित्रांनो हे 3 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज जास्त महत्त्वाचे आहेत। तुम्हाला माहिती आहे कोसेक थीटा इज 1 अपॉन साइन थीटा, कॉस थीटा इज 1 अपॉन कॉस थीटा, आई एम सॉरी सेक थीटा इज 1 अपॉन कॉस थीटा and cot theta, do you know it is 1 upon tan theta. हे पहिले 3 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन माहित असेल तर पुढचे 3 इझिली फाइंड करता येतात। नाउ व्हाय दे कॉल फंक्शन? ट्रिग्नोमेट्रिक रेशोजला आता इथे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणतात बिकॉज देअर व्हॅल्यू डिपेंड ऑन अँगल थीटा. देअर व्हॅल्यू डू नॉट डिपेंड ऑन द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P, because if you change point P on terminal arm in the definition, value sin theta cos theta never change. जरी ती पॉइंट P ची पोझिशन XY बदलली आणि त्याच्यामुळे लेंथ OP सुद्धा चेंज झाला पण ते रेशो सेम राहतात. इट इज बिकॉज ट्रिग्नोमेट्रिक रेशोज डिपेंड ऑन द अँगल अँड नॉट डिपेंड ऑन द कोऑर्डिनेट्स ऑफ दॅट पॉइंट टेकन. तुम्ही पहा पेज नंबर 14 मध्ये त्या डेफिनेशन सुरू होत आहेत. 15ला पेज नंबर 15 युअर 11th स्टँडर्ड मॅथ्स 1 टेक्स्टबुक, तिथे जर पाहिलं तुमच्या लक्षात येईल तर तिथं त्या डेफिनेशन कंटिन्यू झालेल्या आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो तिथे असं दिलेले आहे नोटमध्ये की ट्रिग्नोमेट्रिक रेशोज और फंक्शन्स आर
इंडिपेंडंट ऑफ रेडियस आर, तिथे सर्कल कन्सिडर केले म्हणून ते रेडियसबद्दल बोलत आहेत. आणि ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ कोटर्मिनल आर्म्स कोटर्मिनल अँगल्स आर सेम. म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ 30 डिग्री, 390 डिग्री, 750 डिग्री विल बी सेम. व्हाय? बिकॉज इन कोटर्मिनल अँगल पोझिशन ऑफ अँगल इज सेम. ते फक्त रोटेशन बदलतं. बरं, द नेक्स्ट इट इज अबाउट द signs of trigonometric functions. It is given, can you see on page number 16. पेज नंबर 16 ला हे दिलेले पहा, सायन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तुम्हाला माहिती आहे की 9वी 10वीला फक्त इन द स्टँडर्ड 9, 10 ओनली दॅट वी हॅव पर्टिक्युलर अँगल्स अँड दे वेर ओनली ॲक्यूट अँगल फ्रॉम फर्स्ट क्वाड्रंट 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, फक्त तुम्हाला ह्याचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज होते. पण आता in standard 11, 12 they are beyond that 90 degree and even positive angle, negative angle also considered. We know this is first quadrant, this is second quadrant, this is third quadrant, this is fourth quadrant, correct? This is our x axis, y axis, and remember in the first quadrant all trigonometric ratios are positive. म्हणजे तुम्ही जर अँगल 0 डिग्री टू 90 डिग्री कन्सिडर केलं तर त्याच्यासाठी येणारे सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात. इन सेकंड क्वाड्रंट ओनली साइन अँड कोसेक आर पॉझिटिव्ह. पण सेकंड क्वाड्रंटमध्ये अँगल कोणते कोणते येतात? दे आर कमिंग फ्रॉम दिस 90 डिग्री टू 180 डिग्री. सो लिसन, इन फर्स्ट क्वाड्रंट it is 0 degree to 90 degree and all trigonometric ratios are positive. In second quadrant angles are between 90 degree to 180 degree and here only sine and cosec are positive. Then in the third quadrant we know what angles they come from 180 degree to 70 degree and here only tan and its reciprocal म्हणजे cot they are positive. In the last quadrant the angles they come from 270 degree to 360 degree after that one rotation completed. See here फोर्थ क्वाड्रंटमध्ये कोणते अँगल तर मित्रांनो 270 to 360 डिग्री आणि तिथे कोणत्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात? कॉस अँड सेक दे आर पॉझिटिव्ह. सो दिस इन्फॉर्मेशन गिवन ऑन पेज नंबर 16. कॅन यू सी? देन नेक्स्ट इज ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑर फंक्शन्स ऑफ पर्टिक्युलर और स्पेसिफिक अँगल्स. तुम्हाला आठवत आहे इयत्ता 9वी 10वीला जो काही ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा असणारा टेबल दिलेला होता ज्याला मराठी त्रिकोणमितीय गुणोत्तरे म्हणतात. दे वेर ओनली अ फ्यू अँगल्स फ्रॉम फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे ॲक्यूट अँगल. तुम्हाला ते असे अँगल होते आठवत आहे? 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री. फॉर एक्झाम्पल डू यू रिमेंबर साइन 0 0, साइन 30 1/2, साइन 45 1/2 अँड सो ऑन. असा टेबल तुम्हाला होता. पण आता विद्यार्थी मित्रांनो along with these standard angles that we call standard angle from first quadrant there are some more angles. म्हणजे तुम्हाला आता trigonometric ratios beyond first quadrant 120 degree, the third quadrant मधलं 225, fourth मधलं 300 degree असे सुद्धा अँगल दिलेले आहेत. and then they have been find out ratio there on page number 17, 18 and even on 19. पेज नंबर 19 वर पहा आणि पेज नंबर 18 ला पहा ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ निगेटिव्ह अँगल दिले आणि त्या ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ निगेटिव्ह अँगलमध्ये हे फॉर्म्युले फार महत्त्वाचे आहेत. साइन मायनस थीटा इज मायनस साइन थीटा, कॉस मायनस थीटा इज कॉस थीटा, टॅन मायनस थीटा इज मायनस टॅन थीटा. हे 3 लक्षात ठेवा तर तुम्हाला ह्यांचे रेसिप्रोकल म्हणजे बाकीचे जे 3 आहेत कॉट, सेक आणि कोसेक ते सुद्धा फाइंड करता येतील. द नेक्स्ट दॅट कम अबाउट fundamental identities. Now that fundamental identities you already know in your standard 10 or standard 9 and it is given here on page number 22. Page number 22 LHS side left side ला पहा. तुम्हाला लक्षात येईल की ट्रिग्नोमेट्री ज्या आयडेंटिटी तुम्ही फंडामेंटल आयडेंटिटी इयत्ता 9वी 10वीला शिकलेला आहात तेच इथं दिलेले आहेत. and they have been given here like they were previously, you know, sin square theta plus cos square theta equal to 1. Remember sin square theta means sin theta bracket square, cos square theta means like this cos theta bracket square. So this is the first fundamental identity. Second fundamental identity is 1 plus tan square theta
is equal to sec square theta, and third fundamental identity is, as you know, 1 plus cot square theta is equal to cosec square theta. ह्या फंडामेंटल आयडेंटिटीचा यूज काय मित्रांनो, तर जे काही प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करतो मग तिथे दोन प्रकारचे प्रॉब्लेम असतात शक्यतो. एक तर तुम्हाला प्रूव्ह दॅट असतं, ट्रिग्नोमेट्रीमध्ये खूप क्वेश्चन इयत्ता 11वीला हे प्रूव्ह दॅट टाईपचे जर तुम्ही एक्झरसाइज पाहिले, काही तुम्हाला क्वेश्चन 10thला पण होते आठवत असेल तर त्या प्रूव्ह दॅट क्वेश्चनमध्ये फॉर्म्युले वापरावे लागतात. काही क्वेश्चनमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये एखाद्या अँगलचं एखादा ट्रिग्नोमेट्रिक रेशो दिलेला असेल तर त्याच्यावरनं बाकीचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो किंवा त्यांच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या असतात. त्याच्यामध्ये सुद्धा हे फंडामेंटल आयडेंटिटीज दे आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. Then next is about domain and range of trigonometric function on page number 22. We have separate video for that, domain and range of trigonometric function. पण तरी सुद्धा मी तुम्हाला एक्झाम्पल घेऊन ते समजून देतो. Suppose you denote this sin theta by some y equal to sin theta. Here it means in mathematics y is function of theta. y is function of theta म्हणजे y depends on theta. जर तुम्ही हे एक्झाम्पल कन्सिडर केलं y इक्वल टू साइन थीटा, देन द व्हॅल्यू ऑफ y विल बी कॉल्ड ॲज रेंज अँड दिस व्हॅल्यू ऑफ थीटा विल बी हिअर कॉल्ड ॲज डोमेन. अँड फॉर साइन थीटा मित्रांनो ऑल रियल नंबर्स दे आर कन्सिडर्ड ॲज रेंज. All real numbers for the domain, and for range it is always between -1 to +1. म्हणजे sin theta as well as cos theta also, remember they are between -1 to +1. ही त्याची रेंज झाली. आणि डोमेनमध्ये ऑल रियल नंबर म्हणजे प्रत्येक रियल अँगल थीटाला तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू डिफाईन करू शकता. कॅन यू सी ऑन पेज नंबर 24 there is a table given for domain and range. If you want explanation for tan theta, तुम्ही पहा तिथे tan theta दिले, त्याचं रेंज आहे r, म्हणजे एव्हरी रियल नंबर इट कॅन टेक, बट इट्स डोमेन इज r - 2n+1 π/2. म्हणजे काय, म्हणजे रियल नंबर मायनस ऑड मल्टिपल ऑफ π/2, बिकॉज यू नो tan π/2 म्हणजे tan 90 डिग्रीज इन्फिनिटी, दॅट इज नॉट डिफाईन. म्हणून ऑल रियल नंबर हे डोमेनमध्ये येत नाहीत. Then after that, graphs of trigonometric function that is given on page number 25 and 26. At least it is given for sine function, cosine function and tangent function. म्हणजे साइन, कॉस आणि टॅन यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत, जर तुम्ही अँगल कन्सिडर केले 0 डिग्री किंवा इवन निगेटिव्ह अँगल्स किंवा 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, आणि जर तुम्ही ग्राफ प्लॉट केले तर त्याच्यावरून तुम्हाला कसे ग्राफ मिळतात ते तिथे दिले. फॉर एक्झाम्पल साइन फंक्शनचा ग्राफ असा दिलेला आहे. कॅन यू सी ऑन पेज नंबर 25 समथिंग लाईक दिस. साइन फंक्शनचा ग्राफ मित्रांनो असा दिला आहे. वी नो साइन थीटा व्हॅल्यू लाईज बिटवीन -1 to +1, समथिंग लाईक दिस. Then we have sine function graph is like this. So maximum value 1, minimum value -1. ह्याच्यामध्ये साइन फंक्शन साइन थीटाचा ग्राफ असा येतो. Then the next is about polar coordinates. Very important and new part for you that you have not studied up to 10th standard. Polar coordinate system. See on page number 30. Polar coordinates. आपण जे रेग्युलर कोऑर्डिनेट वापरतो XY, डू यू नो, सपोज लाईक दिस कोऑर्डिनेट सिस्टीम, x ॲक्सिस, y ॲक्सिस, ओरिजिन, अँड इफ दिस पॉईंट P इज देअर विथ कोऑर्डिनेट XY. विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा, याला म्हणतात कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. लाईक कार्टेशियन कोऑर्डिनेट्स देर आर पोलार कोऑर्डिनेट्स ऑल्सो. What is mean by polar coordinates? In polar coordinate what we need? We have to assume some point as the origin like, that origin like point is here called as pole. Suppose this origin itself is pole here. And then you take suppose point PXY which already shown, and this length OP is suppose R. म्हणजे आपण काय कन्सिडर केले पहा मित्रांनो, आपण कन्सिडर केले पॉइंट P की ज्याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आहेत XY.
These are the Cartesian coordinate I have mentioned, xy. Then we have suppose point O, which is our origin, and that we now call as pole. We suppose length OP is r, and not only but also if we take this point A on x-axis, this directed angle AOP, suppose it is theta. म्हणजे आपण काय काय केलंय, आपण एक पॉइंट कन्सिडर केलाय. सपोज हियर इन फर्स्ट क्वाड्रंट P with coordinate xy, that xy coordinate they are called as Cartesian coordinates. Then we have taken origin O as that point called as pole. Then point P, same point P, length OP from origin, that distance is r, and angle AOP is theta. मग इथे पोलार कोऑर्डिनेट्स कशाला म्हणतात? So these are called as polar coordinates, r theta. So Cartesian coordinates, they were xy, Cartesian coordinates xy, and these are the polar coordinates r theta, where r is the distance of that point from origin, or that called as pole now, and theta is that directed angle at pole that made with the terminal arm. आता ह्याच्यामध्ये Cartesian coordinates आणि polar coordinate, some interested relationship is there. So we required, suppose, relation between polar and Cartesian coordinates. For that purpose, I draw it simple diagram. Suppose it is this O, suppose this angle is theta, and suppose it is this point P xy whose polar coordinates are r theta. This directed angle AOP is something like this, and length OP is r. पहा मित्रांनो, these are Cartesian coordinates, these are polar coordinates. ओके देन, आणि आता इथे पोलार कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट मध्ये रिलेशन आहेत, that you can see on page number 330 there, and these relations are something like this: cos theta equal to x upon r, sin theta equal to y upon r. Therefore it means tan theta will come ultimately y upon x. And there are important relationship which is x square plus y square equal to r square. So from this cos theta equal to x upon r, you can get by cross product x equal to r cos theta. From this you can get y equal to, can you see by cross product, y equal to this r sin theta, and x square plus y square equal to r square. So these are the polar coordinates and Cartesian coordinate relationship. In this chapter there are solved example and unsolved examples are lot of there. If you see between exercises and the problem set, in between the two topics there are lot of solved example, you should study for that. And unsolved example म्हणजे मित्रांनो, प्रॅक्टिस साठी तुम्ही सर्व एक्झाम्पल सोडवली पाहिजेत. कोणता फॉर्म्युला कसा वापरतात हे प्रॉब्लेम सोडवल्याशिवाय लक्षात येत नाही. So this was the short summary, brief revision, or you may call it rapid revision of the chapter trigonometry first of standard 11. If you like this video, then share with your friend, subscribe to our channel, and press the bell button icon to get our video notification. Thanks.